आज 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेअर मार्केटमध्ये झालेल्या घडामोडींची आपण आज माहिती घेऊ. मार्केट आज ओव्हरऑल फार मोठं आपल्याला घटलेलं दिसत आहे. मार्केटमध्ये आपल्याला सेन्सेक्स 74,454.41 अंकाने बंद होऊन त्याच्यात 856.65 अंकाची घट झालेली आहे. आपण निफ्टी 50 मध्ये पाहिलं असता 22,553.35 अंकाने बंद होऊन त्याच्यात 242 अंकाची घट झालेली दिसत आहे. बँक निफ्टी मध्ये पाहिलं असता आपण 48,651.95 अंकाने बंद होऊन त्याच्यात 329 अंकाची घट झालेली दिसत आहे. आज आपण गोल्ड पाहिला असता 86,100 रुपये त्याचा रेट आहे. डॉलर आपण पाहिला असता US डॉलर त्याची किंमत 86.632 इतकी आहे. आज आपण क्रूड ऑइल पाहिला असता $70.53 आपल्याला क्रूडचा भाव दिसत आहे. आज आता मार्केटमध्ये घटलेल्या मंदीची आपण किंवा ओव्हरऑल ट्रेंड जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आज आपल्याला पाहिलं असता इंडिया विक्स आपल्याला आज कमी झालेलं दिसत आहे. असं पाहिलं तर व्होलॅटिलिटीचा इंडेक्स आपल्याला आज चांगला दिसत आहे. आणि रिसंट एक्सपायरी आपल्याला 27 तारखेची आहे. त्याच्यात एक 26 तारखेची सुट्टी पण आलेली आहे. त्यामुळे ह्या आठवड्यासाठी आपल्याला एक दिवस कमी आहे. उद्याचा दिवस 25 तारखेला मार्केट राहून परत डायरेक्ट 27 ला आपल्याला विकली आपल्याला मिळेल एक्सपायरी गुरुवारची. त्यामुळं आपल्याला एक दिवस या आठवड्यात ट्रेडिंगला कमी मिळणार. डॉलर इंडेक्स पाहिला असता आपल्याला तो पण आज 106.69 दिसत आहे. फारसा आपल्याला आज काय निगेटिव्हचं इथं कारण दिसत नाही. क्रूड ऑइल सुद्धा आपल्याला कमीच दिसत आहे गेल्या आठवड्यापेक्षा. डॉलर सुद्धा सेटल झालेला आहे. तर आपण बऱ्यापैकी न्यूजपेपर मध्ये पाहिलं असता सर्वसाधारण आपल्याला प्रमुख कारण आजच्या मार्केट घटनेची पाहिली असता अमेरिकेमध्ये स्लोडाऊन किंवा तिथले बिझनेसमध्ये थोडंसं तिथले डाटा आल्यानंतर मंदीचे संकेत मिळाल्यामुळं साधारण ओव्हरऑल वर्ल्डमध्ये आर्थिक विकास स्लो डाऊन होईल असं शक्यता धरून त्यामुळे अनिश्चितता वाढलेली दिसत आहे. साधारण आपल्या इथं पाहिलं असता किंवा ओव्हरऑल मार्केटमधून FI जे आहेत ते आउटफ्लो जास्त चालू आहे. म्हणजे कायम नेहमीपेक्षा थोडे विक्री जास्त करून आपल्या कॅश घेऊन बाजूला राहायला लागले असं दिसत आहे. मार्केट त्यामुळं पण पॅनिक होऊन घटलं जाते. कारण पैसे घेऊन बाहेर थांबण्याचा अर्थ पुढे घटणारा हे दिसत असतं असा पण अर्थ होत असतो इनडायरेक्टली. दुसरं पाहिलं असता आपण IT इंडेक्स जवळजवळ आपल्याला 2.5% आज गेलेला आहे. विप्रो, HCL, टेक, TCS आणि इन्फोसिस या प्रमुख कंपन्यांमध्ये आपल्याला जोरदार गिरावट दिसलेली आहे. ओव्हरऑल आपण आज ॲटो सेक्टरची खरं तर जाईल अशी न्यूज वाटलं होतं, पण ॲटो सेक्टर टिकून राहिलेलं आहे. त्याच्यानंतर पाहिलं असता आपण आता आपल्या मार्केटमध्ये मेजर सेंटिमेंटवरच चालू आहे. आज आपण साधारण टॉप गेनर आजचे पाहू काय आलेले आहेत. आज टॉप गेनर मध्ये पाहिलं असता महिंद्रा अँड महिंद्रा, डॉक्टर रेड्डी, आयशर मोटर, हिरो मोटोकॉर्प, नेस्ले इंडिया, कोटक बँक, मारुती, ITC, BEL, ॲक्सिस बँक, ट्रेंट आणि सिप्ला आपल्याला आज गेनर मध्ये दिसत आहे. ओव्हरऑल आपल्याला टेस्ला आणि ॲटो सेक्टरच्या ड्युटीच्या न्यूजमुळं फार खराबी दाखवून ॲटो सेक्टर घटतील असं हे केलं होतं वातावरण. जसं आपण बघतो नेहमी फेक नॅरेटिव्ह वगैरे चालवत असतात. पण आज ॲटो सेक्टर आपल्याला चांगल्यापैकी काम करताना दिसले किंवा टिकून राहिले. दुसरं असं आहे की मेटलची अशीच न्यूज आली, ॲल्युमिनियम आणि स्टेनलेस आपलं स्टील याच्यावर ड्युटी
ट्रम्प यांनी वाढवली एक्सपोर्टला प्रॉब्लेम होईल. परत आपल्याला मेटल शेअर स्ट्रॉंग झालेले दिसले. ओव्हरऑल ह्या न्यूज मार्केट डिस्काउंट करून घेत असतंय आणि स्टॉक आपले थोडेफार निगेटिव्ह दिसतात. पण स्टॉकमध्ये स्ट्रेंथ आहे हे आपण इथं ओव्हरऑल बघू शकतो. आणि गव्हर्नमेंटच्या ऍक्शन आपल्याला थोड्या गरजेच्या आहेत आता. साधारण रेट कट इंटरेस्ट मधला आणि आपले जे लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स किंवा आपले जे शॉर्ट टर्म गेन टॅक्स ह्याच्यात जर त्यांनी चांगलं पॉझिटिव्ह पाऊल उचललं तर मग इंडियन मार्केट आपलं थोडंसं स्टेबल असं चांगलं राहू शकतं. आणि त्याचं म्हणण्याचं कारण असं की त्यांची आता साधारण गव्हर्नमेंटची देण्याची वृत्ती दिसत आहे. इन्कम टॅक्सला आपल्याला जसं आता नुकतंच रेट कट दिलेला आहे त्याप्रमाणे ह्याच्यात सुद्धा थोडं महागाई येण्याची शक्यता आहे. ओव्हरऑल मार्केटमध्ये पोझिशन जास्त न ठेवणे, आपल्या कॅपिटलमध्ये जे काही स्टॉक असतील ते अशा मंदीमध्ये आपण न विकता किंवा नुकसान न करता नवीन पोझिशन न वाढवता थोडा वेळ द्यायला लागतो. ओव्हरऑल आता आपण परत आपल्या माहितीकडे पाहू. लुझर्समध्ये आज पाहिलं असतं आपल्याला IT सेक्टरमध्ये दिसत आहे विप्रो, HCL टेक, TCS, इन्फोसिस, टाटा स्टील, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, ONGC, हिंडाल्को, L&T, NTPC, ग्रासिम, कोल इंडिया, JSW स्टील, इंडसइंड बँक, अदानी पोर्ट, श्रीराम फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, ICICI बँक, रिलायन्स इत्यादी आपल्याला दिसत आहेत लुझरमध्ये. आज आपण पाहिलं असता आज आपण थोडंसं FI डाटा पाहू, फंड ऍक्टिव्हिटी काय झाली पाहू, मग ग्लोबल मार्केटकडे जाता येईल. आज डोमेस्टिक इन्स्टिट्यूटने आपल्या मार्केटमध्ये 12,552.14 कोटीची खरेदी केलेली आहे. त्याच्या अगेन्स्ट विक्री जी आहे ती 7,366.49 कोटीची विक्री दिसत आहे. ओव्हरऑल नेट फिगर पाहिली असता आपल्याला 5,185.65 कोटीची नेट फिगर डोमेस्टिक फंडची आपल्याला खरेदीची दिसत आहे. फॉरेन इन्व्हेस्टर जे आहेत इन्स्टिट्यूट त्यांनी आज 7,905.53 कोटीची आपल्याला खरेदी केलेली दिसत आहे. त्याच्या अगेन्स्ट 14,192.23 कोटीची आपल्याला नेट विक्री केलेली दिसत आहे. आज आपण नेट विक्री फॉरेन इन्स्टिट्यूटची पाहिली असता 6,282.70 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. आता आपण फ्युचर ऑप्शन आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये पाहू. त्याच्यामध्ये पाहिलं असतं आपल्याला फंड FI ने फॉरेन इन्स्टिट्यूटने इंडेक्स फ्युचर मध्ये पाहिलं असता निफ्टी 50च्या फ्युचर्स मध्ये नेट विक्री 1148.48 कोटीची केलेली दिसत आहे. निफ्टी बँक मध्ये आपण पाहिलं असता 435.77 कोटीची इंडेक्स फ्युचर मध्ये नेट विक्री दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस पाहिलं असता 13 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असता आपण 221.95 कोटीची आपल्याला नेट खरेदीची फिगर दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असता आपण 15.82 कोटीची आपल्याला नेट विक्रीची फिगर दिसत आहे. आता आपण इंडेक्स ऑप्शन्स मध्ये पाहू. आज इंडेक्स ऑप्शन्स मध्ये फंड ऍक्टिव्हिटी जी झालेली आहे त्याच्यामध्ये निफ्टी 50च्या ऑप्शन्स मध्ये आपल्याला 122.99 कोटीची नेट विक्री दिसत आहे. निफ्टी बँक ऑप्शन मध्ये पाहिलं असता 1787 कोटीची नेट विक्री दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता 112.28 कोटीची नेट खरेदी केलेली दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असता आपण 344.86 कोटीची आपल्याला नेट विक्री केलेली दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असता आपण
201.83 कोटीची आपल्याला नेट खरेदी केलेली दिसत आहे. आज आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये स्टॉक आणि स्टॉक फ्युचर्स मध्ये पाहू. आता स्टॉक फ्युचर्स मध्ये पाहिलं असतं आपल्याला 1876.7 कोटीची आपल्याला नेट खरेदी दिसत आहे. आणि स्टॉक ऑप्शन्स मध्ये पाहिलं असता 573.75 कोटीची आपल्याला नेट खरेदी केलेली दिसत आहे. आता आपण साधारण पाहिलं असतं आपल्याला ग्लोबल मार्केटमध्ये आज काय वातावरण आहे थोडं पाहू. आज आपण डाव जोन्स पाहिला असता आपल्याला 49 अंकाने मामूली आपल्याला आता वाढताना दिसत आहे. साधारण S&P पाहिलं असता आपल्याला 6 अंक दिसत आहे. नॅसडॅक मध्ये पाहिलं असता 67 अंकाने आपल्याला घटलेलं दिसत आहे. युरोपियन मार्केटमध्ये पाहिलं असता आज आपल्याला निगेटिव्ह ट्रेंड दिसत आहे. डॅक्स जर्मनीमध्ये पाहिलं असता तिथं आपल्याला थोडंसं प्लस दिसत आहे 93 पॉईंट. गिफ्ट निफ्टी पाहिली असता अजून रिफ्रेश झालेली दिसत नाही आहे. ओव्हरऑल आपल्याला बाकी मग एशियन मार्केट बंद असल्यासारखे दिसत आहेत आज सोमवार, त्यामुळं टायमिंग प्रत्येकाचं. ओव्हरऑल आपण पाहिलं असता मार्केटमध्ये थोडंसं काय आपण म्हणतो तसं पेशन्सनी काम करावं लागणार आहे. सेक्टर इंडायसेस मध्ये पाहू. आज निफ्टी ॲटो मध्ये आपण आज पाहिलं असता 46 अंकाने आपल्याला वाढलेली दिसत आहे. निफ्टी IT मध्ये पाहिलं असतं आपण त्याच्यामध्ये आपल्याला 1097.90 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी PSU बँक मध्ये पाहिलं असतं आपल्याला 17 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असतं आपण 179 अंकाची आपल्याला घट दिसत आहे. निफ्टी फार्मा मध्ये पाहिलं असतं आपण 4 अंकाची आपल्याला वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी FMCG मध्ये पाहिलं असता आज आपल्याला 187 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी मेटल मध्ये पाहिलं असता 186 अंकाची आपल्याला घट झालेली दिसत आहे. निफ्टी आपण रियालिटी मध्ये पाहिलं असता त्याच्यामध्ये आपल्याला 6 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी मीडिया मध्ये पाहिलं असता आपण 14 अंकाची आपल्याला घट दिसत आहे. निफ्टी एनर्जी मध्ये पाहिलं असता आपण 351 अंकाची आपल्याला घट दिसत आहे. प्रामुख्याने आपल्याला निफ्टी IT आणि निफ्टी एनर्जी मध्ये आपल्याला मोठी घट पाहायला मिळालेली आहे. दुसरा आता एनर्जी नंतर आपण प्रायव्हेट बँक मध्ये पाहू. निफ्टी प्रायव्हेट बँक मध्ये पाहिलं असतं आपल्याला 94 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी इन्फ्रा मध्ये पाहिलं असता आपल्याला 111 अंकाची घट झालेली दिसत आहे. ओव्हरऑल आपण सेक्टर मार्केट पाहिलेलं आहे. आता 27 तारखेला ही मंथली एक्सपायरी येत आहे. हा आठवड्यात एक दिवस आपल्याला सुट्टी असल्यामुळं त्या सुट्टी दिवशी मार्केट बंद असल्यामुळं एक दिवस ट्रेडिंगला कमी मिळणार आहे. त्यामुळं व्हॉलॅटिलिटी पण जास्त आहे. आपापल्या पोझिशन कमी ठेवून पण सेफ्टीमध्ये ट्रेड करावे किंवा आपण कोणते स्टॉक वगैरे रिकमेंडेशन मार्केट वर जाणार खाली जाणार असं कोणतं सांगत नसतो. आपण फक्त मार्केटवर परिणाम करणारे घटक सांगत असतो आणि कोणते क्लासेस चार्जेस फी असं काही आपण कोणाकडून घेत नसतो. फक्त आणि फक्त माहिती शेअर करणे आणि आपलं नुकसान होऊ नये मार्केटमध्ये संज्ञान होणं आणि त्याची माहिती आपली वाढणे केवळ हा हेतू आपला असल्यामुळे आपण शिकत राहायचं आणि सुरक्षित गुंतवणूक करत राहायचं. इतकाच आपला हेतू आहे. धन्यवाद.